जनतेच्या खिशातून। लक्षात ठेवा, बदलाचा विचार करा। भारताचा लिटरसी रेट 75% आहे, तरीही शिकल्या सवरलेल्या जनतेला इतक्या सहजपणे वेळात काढण्याची यांची हिंमत होतेच कशी? आपलं शिक्षण आणि मत वाया जाऊ देऊ नका। लक्षात ठेवा, बटन नंबर 4, बटन नंबर 4, बटन नंबर 4। सामान्य माणसांच्या समस्यांना लिखित कायद्यांमधून दिलेला उत्तर लक्षात ठेवा, त्यासाठी प्रेशर कुकर। बटन नंबर 4, बटन नंबर 4, बटन नंबर 4। इतका साधेपणाने सुद्धा करता येतो प्रचार। हे संपूर्ण जगाला उदाहरण दाखवून देण्याची सांस्कृतिक नगरी डोंबिवलीची जबाबदारी। आपण फक्त मुंबईची सांस्कृतिक नगरी नसून आपण अख्ख्या भारताची सांस्कृतिक नगरी आहोत। संविधानाने इतक्या साधेपणानेच करायला सांगितला होता प्रचार, त्यात लाखो करोडोंच्या रॅल्या आल्या कुठून? आणि त्या लाखो करोडोंच्या रॅल्यांचे पैसे मायबाप जनतेच्या खिशातून, टॅक्स आणि महागाई वाढवून। लक्षात ठेवा, विचार करा, बदलाचा हिस्सा व्हा आणि त्या बदलासाठी बटन नंबर 4 या चिन्हासमोरील बटन दाबून नक्की मतदान करा। जिंकणं हारणं ही बात नंतरची गोष्ट आहे, पण लढण्याचा प्रकार किती साधेपणाचा असावा, त्यात कृष्णाची गीता असावी, रामरायाचा संघर्ष आणि वनवास असावा। त्यासाठी लाखो करोडोंच्या रॅल्या आणि हवाबाजी ही पद्धत सुरू केली कोणी आणि तिला थांबवणार कोण? शिक्षणाला इतकं हलक्यात घेणाऱ्या लोकांना आपण उत्तर दिलंच पाहिजे। लक्षात ठेवा, बटन नंबर 4, बटन नंबर 4, बटन नंबर 4। आपल्यावरतीच टॅक्स वाढवून, आपल्यावरतीच महागाई वाढवून, आपल्यालाच योजनाचं गाजर देणाऱ्या सरकारला एका सामान्य शिक्षकाचं लिखित कायद्यांमधून उत्तर जर द्यायचेच आहे, लोक कल्याण करायचेच आहे तर कायदे द्या। लक्षात ठेवा, ज्याला जर कल्याण करायचं आहे तो कायदे दे आणि आमदाराचं काम हे कायदे करणंच आहे। कारण मी निवडून आलो नाही आलो पुन्हा तरी मी केलेल्या कायद्यांचं माझ्या लोकांना संरक्षण मिळत राहिलं पाहिजे, त्यासाठी शिकलेला उमेदवार असायला हवा। लक्षात ठेवा, कायदे करण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं। इतका साधेपणाने करता येतो प्रचार। ज्याने नाही केला भ्रष्टाचार तो करताना दिसेल माझ्यासारखा साधेपणाने स्वतःचा प्रचार। आपल्यावरती टॅक्स वाढवून, आपल्यालाच महागाई देऊन, आपल्यालाच योजना देणाऱ्या सरकारला एका सामान्य शिक्षकाचं लिखित कायद्यांमधून उत्तर तुम्हाला द्यायचंच आहे। जनकल्याण तर कायद्यांमधून द्या। योजना येते, योजना जाते, योजना कधीही मागं घेता येते। एकदा कायदा झाला तर त्याला दाद मागता येते। योजनेला दाद कुठे मागायची? दाद मागायला पुन्हा 5 वर्ष वाट पाहावी लागते। त्यामुळे आपलं शिक्षण आणि मत वाया घालू नका। लक्षात ठेवा, इतका साध्यापणाने प्रचार करता येतो, त्यासाठी लाखो करोडोंच्या रॅल्यांची गरज नाही। संविधानाने तरी असंच सांगितलं होतं। संविधानाचा अपमान आपण शिकले सवरलेले लोक सहन करणार का? लक्षात ठेवा, डोंबिवली या सांस्कृतिक नगरीची जबाबदारी मोठी, इथल्या उमेदवारांची जबाबदारी मोठी। त्यासाठी बटन नंबर 4 प्रेशर कुकरला मतदान द्या। इतका साध्यापणाने सुद्धा करता येतो प्रचार। लाखो करोडोंच्या रॅल्या हव्यात कशासाठी? आणि त्या रॅल्यांचे पैसे सामान्य मायबाप जनतेच्या खिशातून टॅक्स रूपाने आणि महागाईच्या रूपाने वसूल केले जाणार। लक्षात ठेवा, बटन नंबर 4, बटन नंबर 4, बटन नंबर 4। प्रेशर कुकर या चिन्हासमोर मत देऊन आपलं शिक्षण आणि मत वाया जाऊ देऊ नका। लक्षात ठेवा, आपलं शिक्षण आणि मत वाया जाऊ देऊ नका। डोंबिवली या नगरीची सांस्कृतिक नगरी म्हणून जबाबदारी मोठी। पूर्ण भारत देशाला उदाहरण घालून देऊया की ज्याने केला नाही भ्रष्टाचार तो करताना दिसाल इतके सर्वसामान्यपणे प्रचार। लाखो करोडोंच्या रॅल्या हव्यात कशासाठी? आणि मत परत घेण्याचा अधिकार कधी देणार? मत परत घेण्याचा अधिकार जेव्हा मिळेल, असा कायदा जेव्हा होईल, तेव्हा राजकारणातून भ्रष्टाचार संपेल। मत परत घेण्याचा अधिकाराचा कायदा लिखित मध्ये देणारे एकमेव उमेदवार। लक्षात ठेवा, बटन नंबर 4, बटन नंबर 4, बटन नंबर 4। प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपल्या डोंबिवलीकरांची।